ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडानं रविवारी पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून अधिकृत मान्यता दिली आहे। या ऐतिहासिक निर्णयावर इस्रायलने तीव्र निषेध नोंदवलाय। गाझा युद्ध आणि वेस्ट बँकेतील इस्रायली वसाहतींच्या वाढत्या समस्येमुळे हा निर्णय घेतला गेलाय। ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टारमर यांनी यामागचा हेतू हा शांततेचा मार्ग पुन्हा मोकळा करण्याचा उद्देश असल्याचं सांगितलंय। मात्र इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पॅलेस्टाईन राज्य स्थापनेला नकार दिलाय, तर हमासने आंतरराष्ट्रीय समुदायाला इस्रायलला एकटं पाडण्याचं आवाहन केलंय। पॅलेस्टाईन हे स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्वात येणार नाही। माझ्या देशाच्या भूमीवर दहशतवादी राष्ट्र लादण्याच्या ताज्या प्रयत्नांना मी अमेरिकेतून परत आल्यानंतर उत्तर देईन, असं पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्ट केलंय। तर 7 ऑक्टोबरच्या भयंकर हत्याकांडानंतर जे नेते पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देत आहेत ते असं करून दहशतवादाला मोठं बक्षीस देत आहेत, अशी देखील टीका त्यांनी यावेळी केली आहे। अमेरिकेतील H-1B व्हिसा धोरणात करण्यात आलेल्या मोठ्या बदलामुळे निर्माण झालेल्या गोंधळावर व्हाईट हाऊसनं शनिवारी स्पष्टता दिली आहे। नव्या नियमांनुसार $1 लाख शुल्क हे फक्त नव्या अर्जदारांसाठी एकदाच आकारलं जाणार आहे। त्याचा विद्यमान व्हिसाधारक किंवा नूतनीकरण करणाऱ्यांवर कोणताही परिणाम होणार नाही, असं व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लिव्हिट यांनी सांगितलंय। अमेरिकेचे वाणिज्य सचिव हावर्ड लुटनिक यांनी शुक्रवारी या शुल्काची घोषणा केली होती। त्यांनी या शुल्काची अंमलबजावणी दरवर्षी व्हावी असं सूचित केलं होतं। त्यामुळे अमेरिकेतील तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये मोठी खळबळ माजली होती। अमेरिका आणि कॅनडामध्ये शिक्षण घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीयरित्या घटली आहे। आंतरराष्ट्रीय शिक्षण सेवा पुरवणाऱ्या IDP एज्युकेशनच्या माहितीनुसार गेल्या वर्षभरात अमेरिकेसाठी प्रवेश अर्जांची संख्या 46% कमी झाली आहे, तर कॅनडासाठी ही संख्या गेल्या 2 वर्षात सुमारे 75% घसरली आहे। जागतिक राजकीय परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे निर्णय प्रभावित झालेत, अशी माहिती IDP एज्युकेशनच्या दक्षिण आशिया, कॅनडा आणि लॅटिन अमेरिका विभागाचे प्रादेशिक संचालक पीयूष कुमार यांनी सांगितलंय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसासाठी नव्या अर्जदारांकडून तब्बल $1 लाख म्हणजे जवळपास 88 लाख रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयाचा मोठा फटका भारतीय तंत्रज्ञ आणि तरुणांना बसणार आहे। तर दुसरीकडे चीनने आता के व्हिसा नावानं नवीन श्रेणी जाहीर करत जगभरातील प्रतिभावान तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केलाय। या व्हिसामध्ये दीर्घकालीन राहणीमान, सोपी प्रक्रिया आणि विविध व्यावसायिक संधी दिल्या जाणार आहेत। चीनचा हा निर्णय ऑक्टोबर 1 पासून लागू होतोय, त्यामुळे आता अमेरिका आणि चीनमधील व्हिसा स्पर्धा उघड झाली आहे। भारत पाकिस्तानसह 7 युद्ध रोखल्याचा दावा करत आपणास 7 नोबेल पुरस्कार मिळायला हवेत, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। व्यापाराचा वापर करून भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबवलं। मला दोन्ही देशांच्या नेत्यांबद्दल आदर आहे आणि त्यांच्यातील मतभेद दूर करण्यासाठी मी व्यापाराचा वापर केला। भारत, पाकिस्तान, थायलंड, कंबोडिया, आर्मेनिया, अझरबैजान, कोसोवो आणि सर्बिया, इस्रायल आणि इराण, इजिप्त आणि इथिओपिया, रवांडा आणि काँगो आम्ही सगळी युद्ध थांबवली आहेत आणि त्यापैकी 60% युद्ध व्यापारामुळे थांबली आहेत, असं देखील डोनाल्ड ट्रम्प हे म्हणायला विसरले नाहीत। जेन झी या सामाजिक गटानं नेपाळचे माजी पंतप्रधान KP शर्मा ओली आणि तत्कालीन गृहमंत्री रमेश लेखक यांना अटक करण्याची मागणी केली आहे। गेल्या 8 सप्टेंबरला झालेल्या सरकारविरोधी आंदोलनादरम्यान झालेल्या गोळीबारात 19 लोक मारले गेले होते। या मागणीसाठी जेन झीच्या कार्यकर्त्यांनी सिंहदरबार सचिवालयाजवळ निदर्शनंही केली आहेत। बुशल यांनी 1990 पासून सगळे उच्चपदस्थ नेत्यांच्या आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी आयोग स्थापन करण्याची देखील मागणी केली आहे। पेरूमधील नागरिकांनी रविवारी सलग दुसऱ्या दिवशी राष्ट्राध्यक्ष दिना बोलुआर्ते आणि काँग्रेसच्या विरोधात निदर्शनं केली आहेत। लिमा इथे रात्री उशिरा पोलिसांनी अश्रुधुराचा वापर करत त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला, तर निदर्शकांनी पोलिसांवर वस्तू फेकल्या। बहुतांश विद्यार्थी असलेल्या निदर्शकांनी पोलिसांवर दगडफेक देखील केली आहे। जेड जनरेशन नावाच्या गटानं शेकडो तरुणांना निदर्शनांसाठी एकत्र केलं। शनिवारी देखील लिमामध्ये अशाच निदर्शनांदरम्यान झटापट देखील झाली, ज्यात अनेक जण जखमी झालेत आणि काहींना अटक झाली आहे। निदर्शकांनी चांगल्या वेतनासाठी, कामाच्या सुधारित परिस्थितीसाठी, पेन्शन सुधारणेच्या विरोधात आणि वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी हे आंदोलन केलं। रविवारी पॅरिसमध्ये हजारोहून अधिक लोकांनी पॅलेस्टिनी राज्याच्या मान्यतेसाठी आणि गाझामधील संघर्ष संपवण्यासाठी निदर्शनं केली आहेत। फ्रान्समधील काही महापौरांनी सरकारी आदेश धुडकावून पॅलेस्टिनी झेंडे फडकवलेत। मॅलाफॉकच्या महापौर जॅकलिन बॅलहोम यांनी झेंडा न काढण्याचा निर्णय घेतला। मॉलुऑन लिचारे यांनी इथल्या महापौरांनी झेंडा फडकवला, पण न्यायालयाच्या आदेशानंतर तो काढण्यात आला। आज युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीमध्ये फ्रान्स पॅलेस्टिनी राज्याला मान्यता देणार आहे। पॅलेस्टिनी आशा आहे की आणखी 10 देश त्यांच्या राज्याला मान्यता देतील।
रविवारी हजारो ब्राझिलियन नागरिकांनी 26 राज्यांसह फेडरल डिस्ट्रिक्टमध्ये आंदोलन केले. माजी राष्ट्रपती जेअर बोल्सोनारो आणि त्यांच्या समर्थकांना माफी देण्याच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले. 2022च्या निवडणुकीमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी ते दोषी आढळले होते. त्यांना देण्यात आलेल्या माफी विरोधात हा निषेध नोंदवला गेला. हे आंदोलन कलाकार आणि डाव्या गटांनी आयोजित केलं होतं, ज्यामध्ये प्रसिद्ध गायकांनी सुद्धा सहभाग नोंदवला. मंगळवारी खालच्या सभागृहानं एक घटना दुरुस्ती मंजूर केली, ज्यामुळे खासदारांवरील अटक आणि गुन्हेगारी कारवाई कठीण होणार आहे. कॅनडा, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियानं रविवारी पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिल्याची घोषणा केली आहे. हा निर्णय अमेरिका आणि इस्रायलच्या विरोधात आहे. पॅलेस्टाईन आणि इस्रायली लोकांसाठी शांततेची आशा जिवंत ठेवण्यासाठी आणि 2 राज्य समाधानासाठी युनायटेड किंगडमनं पॅलेस्टाईन देशाची औपचारिक मान्यता दिल्याची माहिती ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टारमर यांनी पोस्टद्वारे दिली आहे. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी देखील यांना समर्थन देत असल्याची घोषणा केली आहे. नेपाळमधील भ्रष्टाचाराविरोधात जेन झी लाटेनंतर फिलिपाईन्समधील लोक देखील आता सरकार विरोधात रस्त्यावर उतरत आहेत. राजधानी मनिलामध्ये हजारो लोकांनी निदर्शनं केली आहेत. आणखी काही नाही, त्यांना तुरुंगात टाका अशा आशयाचे बॅनर घेऊन आंदोलक रस्त्यावर उतरले होते. कंत्राटं मिळवण्यासाठी 17 खासदार आणि अधिकाऱ्यांना 25% कमिशन द्यावं लागलं. याच प्रकल्पांची किंमत अंदाजे 76,000 कोटी होती. मात्र अनेक प्रकल्प फक्त कागदावरच होते, असा आरोप अब्जाधीश बांधकाम जोडपं पॅसिफिको आणि सारा डिस्काया यांनी केलाय. त्यामुळे फिलिपिन्सच्या राजकारणात राजकीय गोंधळ निर्माण झालाय. मनिलामध्ये पंतप्रधान भवनाजवळ हिंसक झटापटीत पोलिसांवर हल्ला केल्याच्या संशयावरून अनेकांना अटक करण्यात आली आहे. सुमारे 100 नागरिकांनी आंदोलनात सहभाग घेतला होता. या हल्ल्यात 70 पोलीस जखमी झाले होते. पोलिसांनी अश्रूधुराचा वापर करून आंदोलकांना पांगवलंय. या आंदोलनात देशातील मालमत्तेचंही प्रचंड नुकसान झालंय. पूर नियंत्रण प्रकल्पामधील घोटाळ्यावरून 33,000हून अधिक लोकांनी निदर्शनं केली आहेत, ज्यात खासदार आणि अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. अमेरिकेच्या इंडियाना पोलीस परिसर गोळीबाराच्या घटनेनं हादरलाय. रविवारी पहाटे इंडियाना पोलीसमधील शोर टेरेस इथल्या पार्किंग लॉटमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात 2 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झालेत. माहिती मिळताच पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली आणि पोलिसांनी घटनास्थळी 5 जण जखमी अवस्थेत आढळले. त्यापैकी 2घांचा मृत्यू झालेला होता तर 3घांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. आणखी 2 जखमींनी स्वतःहून रुग्णालय आणि अग्निशमन केंद्रात मदत मागितली होती. चीनी पीपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्सनं प्रथमच स्टेल्थ फायटर जेट प्रदर्शनासाठी ठेवलंय. शुक्रवारी जिलिन प्रांताची राजधानी चांगचून इथे हे प्रदर्शन सुरू झालंय. यंदाच्या एअर फोर्स ओपन हाऊस आणि चांगचून एअर शो दरम्यान हे फायटर जेट प्रेक्षकांपासून केवळ काही मीटर अंतरावर प्रदर्शित करण्यात आलं. रडारला चकवणार आणि हे फायटर जेट, ज्यामध्ये जागतिक दर्जाचं तंत्रज्ञान आणि क्षमता आहे, जवळून पाहण्याची संधी प्रथमच सर्वसामान्यांना देण्यात आली आहे. त्यामुळे चीनने आपलं लष्करी सामर्थ्य नागरिकांसमोर मांडलंय. पॅरिसमधील प्रसिद्ध आयफेल टॉवरवर इस्रायल आणि पॅलेस्टाईनचे ध्वज शांततेच्या कबुतरानं वेगळे केल्याची क्लिप प्रसारित करण्यात आली आहे. फ्रान्स संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत पॅलेस्टाईनला अधिकृतपणे मान्यता देण्याच्या तयारीत आहे. काही फ्रेंच महापौरांनी आधीच पॅलेस्टिनी ध्वज देखील फडकवले असून आज आणखी काही जण समर्थन देत आहेत. अंतर्गत मंत्रालयानं याविरोधात इशारा दिला असला तरी देखील गाझामधील युद्ध आणि इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष हे चर्चेचा प्रमुख विषय असत आहेत. पॅलेस्टाईनला आणखी 10 देश मान्यता देतील अशी देखील आशा आहे. चीनमधील गुझोऊ प्रांतातील झेनफेंग काउंटी इथल्या जगातील पहिल्या सगळ्यात उंच ब्रिज ट्रायथलॉन आंतरराष्ट्रीय स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत देश विदेशातील सुमारे 200 ट्रायथलेट्स सहभागी झाले होते. या स्पर्धेत पोहणं, सायकलिंग, धावणं अशा 3 टप्पे असतात. स्पर्धेचा पूर्ण कोर्स 36.75 किलोमीटरचा आहे. यात खेळाडूंची शारीरिक शक्ती पणाला लागते. चीनमध्ये कोरोना व्हायरसची माहिती जगाला देणाऱ्या पत्रकार झांग झान यांना पुन्हा एकदा 4 वर्षांची शिक्षा सुनावली गेली आहे. त्यांनी व्हायरसच्या संदर्भात माहिती देऊन चीनचा खोटा चेहरा जगासमोर आणला होता. याआधी 2020 मध्ये त्यांना 4 वर्षांची शिक्षा झाली होती. तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांना आता पुन्हा अटक झाली आहे. तुरुंगात असताना त्यांना जबरदस्तीनं नळीद्वारे अन्न देखील भरवलं गेलं आणि त्यांचे हातपाय बांधून ठेवण्यात आले होते. ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडानं रविवारी पॅलेस्टाईनला अधिकृतपणे स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे इस्रायलने तीव्र नाराजी व्यक्त केली असून पॅलेस्टाईन राज्य स्थापनेला विरोध केला आहे. गाझा युद्ध आणि वेस्ट बँकेतील इस्रायली वसाहतींच्या विस्तारामुळे या 3 राष्ट्रांनी हा निर्णय घेतलाय. ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टारमर यांनी यामागे इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये शांततेची आशा पुनरुज्जीवित करण्याचा हेतू असल्याचं सांगितलंय. तर इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पॅलेस्टाईन राज्य स्थापणार नाही असं ठामपणे सांगितलंय.
आजपासून जीएसटीचे नवे दर लागू झालेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पत्र लिहिलंय. जीएसटी बचत उत्सव हा सणासुदीच्या काळात आलाय, त्यामुळे नवा उत्साह, नवा जोश आता पाहण्यास मिळेल. तुम्ही हा उत्सव साजरा कराल यात शंका नाही. जीएसटीच्या नव्या दरांचा अर्थ प्रत्येक घरात आणखी बचत, तसंच व्यापाराच्या संधी आणि व्यापाऱ्यांना दिलासाही मिळणार आहे, असं मोदींनी या पत्रात मांडलंय. अनेक दुकानदारांनी वस्तूंचे दर आधी किती होते आणि आता किती झालेत याचे फलकही लावलेले आहेत, असं लिहत मोदींनी दुकानदारांचं कौतुक देखील केलंय. अरुणाचल प्रदेशच्या इटानगरमध्ये स्थानिक करदाते, व्यापारी आणि उद्योजकांच्या प्रतिनिधींशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधलाय. नुकताच झालेल्या जीएसटी दरांच्या तर्कसंगतीकरणामुळे झालेल्या या परिणामांवर या भेटीत चर्चा झाली आहे. या संवादामुळे सरकारला जीएसटी प्रणाली अधिक प्रभावी बनवण्यासाठी मदत होणार आहे. या बैठकीत उपस्थितांनी पंतप्रधानांना जीएसटीच्या अंमलबजावणीतील त्यांचे अनुभव आणि सूचना सांगितल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या नवरात्रीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी मोदींनी जीएसटी बचत उत्सवासह स्वदेशीचा नारा देत विकसित आणि आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन केलंय. यासोबतच त्यांनी एक अनोखं आवाहन देखील केलंय की येत्या काही दिवसात लोकांची आवडती किंवा लोकांनी गायलेली भजनं आपल्या सोशल मीडियावर शेअर करणार आहेत. जर तुम्ही एखादं भजन गायलं असेल किंवा तुमचं आवडतं भजन असेल तर ते माझ्यासोबत शेअर करा. येत्या काही दिवसात मी त्यापैकी काही पोस्ट करेन, असं देखील त्यांनी सांगितलंय. अयोध्येत आज शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा उत्साह पाहायला मिळाला. दर्शनासाठी देवकाली मंदिरात भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली. भाविक पहाटेपासूनच देवीच्या दर्शनासाठी रांगा लावून उभे होते. यावेळी जय माता दीच्या घोषणानं मंदिर परिसरात दुमदुमून गेला. देवीच्या दर्शनासाठी आलेला अबालवृद्धांमध्ये मोठा उत्साहही दिसला. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त उत्तर प्रदेशसह आसपासच्या राज्यातून भाविक येत असतात. शारदीय नवरात्रीनिमित्त मध्य प्रदेशच्या आगर मालवा जिल्ह्यातील नालखेडाच्या मा बगलामुखी मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली. 9 दिवसांच्या या उत्सवात देवी दुर्गेच्या 9 रूपांची पूजा होते. बगलामुखी मंदिर हे देवीचं प्रमुख तीर्थस्थान मानलं जातं, जिथे महाभारत काळात पांडवांनी प्रार्थना केल्याचा उल्लेख आहे. नवरात्रीनिमित्त प्रशासनाकडून चोख व्यवस्था देखील करण्यात आली. हवन आणि मंत्रांच्या स्वरांमुळे मंदिरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं. मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे केरळमध्ये 19 लोकांचा मृत्यू झालाय. केरळमधील नागरिकांचा या दुर्मिळ पण जीवघेण्या संसर्गाशी लढा सुरू आहे. गेल्या काही महिन्यात लहान मुलांसह जवळपास 19 लोकांचा मृत्यू PAM म्हणजेच प्रायमरी अमिबिक मेनिंगोएन्सेफालायटिस याच्यामुळे झालेला आहे. नेग्लेरिया फाउलेरी नावाचा सूक्ष्म परजीवी उष्ण गोड्या पाण्याच्या स्रोतांमध्ये आढळतोय. आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा पाणी प्यायल्याने होत नाही, पण जेव्हा पाणी नाकातून आत जातं तेव्हा हा परजीवी नाकातून मेंदूपर्यंत पोहोचतो. बिहारनंतर देशभरात मतदार पडताळणीची मोहीम राबवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं रविवारी राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना 30 सप्टेंबरपर्यंत यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले. ऑक्टोबरपासून देशभरात मतदार पडताळणीची मोहीम सुरू होतीये. नोव्हेंबरपर्यंत ही प्रक्रिया पार पाडण्याची सूचनाही आयोगानं दिली आहे. 15 दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या परिषदेत निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना पुढील 10 ते 15 दिवसात मतदार पडताळणीच्या अंमलबजावणीसाठी तयार राहण्यास सांगितलंय. मात्र अधिक स्पष्टतेसाठी 30 सप्टेंबर ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. जम्मू काश्मीरमधील कटरामध्ये शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी भाविकांनी अलोट गर्दी केली. श्री माता वैष्णोदेवी मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविक आले होते. जय माता दीच्या जयघोषात संपूर्ण परिसर यावेळी दुमदुमून निघाला. 9 दिवसांच्या या उत्सवासाठी प्रशासनानं विशेष तयारी सुरू केली असून भाविकांच्या सोयी सुविधांची काळजी घेतली जाते. मंदिराकडे संपूर्ण मार्गावर एक चैतन्यमय वातावरण निर्माण झालंय. रविवारी कानपूरहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानाचं उड्डाण एका उंदरामुळे 3 तास उशिरानं झालं. विमान उड्डाण करण्यापूर्वीच एका क्रू मेंबरला केबिनमध्ये एक उंदीर फिरताना दिसला. त्यांना त्वरित प्रवाशांना विमानातून उतरवून विमानतळाच्या लाऊंजमध्ये दिलं. एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांनी विमानाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात शोधून अखेर उंदराला पकडलं. या घटनेवर काही प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. या एका उंदरामुळे तब्बल 3 तास उशिरानं विमानाला उड्डाण करावं लागलं. IIT हैदराबाद अत्याधुनिक सेमीकंडक्टर संशोधन आणि प्रशिक्षणाचं केंद्र बनतंय. विद्युत अभियांत्रिकी विभागानं मोबाईल, ड्रोन आणि संरक्षण प्रणालींमध्ये 75हून अधिक चिप डिझाईन्स विकसित केल्या आहेत. स्वायत्त वाहनं, अंतराळयान, नेव्हिगेशन आणि पाळत ठेवण्यासाठी इमेजिंग तंत्रज्ञानावर देखील भर आहे. विद्यार्थी संशोधन आणि उत्पादनात महत्त्वाची भूमिका बजावतात. कमी खर्चात अधिक कार्यक्षम घटक विकसित करतात. संस्थेची स्वच्छ खोली सुविधा ही मुख्य ताकद आहे, ज्यामुळे सेमीकंडक्टर उत्पादनाची मजबूत इकोसिस्टम तयार होतीये.
प्रसिद्ध लेखिका आणि राज्यसभेच्या खासदार सुधा मूर्ती सायबर क्राईमच्या जाळ्यात अडकल्यात। त्यांनी बंगळुरू सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात FIR दाखल केली आहे। 5 सप्टेंबरला सुधा मूर्ती यांना एक फोन आला। फोनवरील व्यक्तीने स्वतःला दूरसंचार विभागाचा कर्मचारी असल्याचं सांगितलं। मोबाईल नंबर आधारशी न जोडल्याचा त्याने बनाव केला। त्यानंतर अश्लील व्हिडिओच्या प्रसारणाचा आरोप करत मोबाईल सेवा बंद करण्याची धमकीही दिली। दरम्यान या सायबर फसवणुकीमागे कोण आहे याचा तपास आता बंगळुरू पोलिसांकडून सुरू आहे। फिल्म स्टार जॅकलिन फर्नांडिसला सर्वोच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिलाय। जॅकलिननं दिल्ली उच्च न्यायालयाच्या विरोधात याचिका दाखल केली होती। दिल्ली उच्च न्यायालयाने सुकेश प्रकरणात तिला जामीन नाकारला होता, मात्र सुप्रीम कोर्टाने याचिकावर सुनावणी घेण्यास नकार दिला होता। PMLA खटला रद्द करण्यासाठीच्या तिच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला। याचिकाकर्त्यांनी यावेळी कोर्टात यावं असं देखील सुप्रीम कोर्टानं सुनावलं।